आयुष्यामध्ये जर तुम्हाला शिकायचंच असेल ना, तर प्रेशर कुकरकडून असं बरंच काही शिकण्यासारखं आहे बघा. गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्या बुडाला किती जरी आग लागली तरी तो मजेमध्ये शिट्ट्या मारीत असतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी संकटे येतील जातील, पण आपण सुद्धा मजेमध्ये आपले आयुष्य नेहमी जगत राहा. आणि एक तुम्हाला सांगू का, दुसऱ्याला बदलण्याचा कधी विचारच करू नका. सुरुवात ही कधी पण स्वतःपासून करा. जेव्हा तुम्ही स्वतः खरे सुधारताल ना, तेव्हाच पुढला माणूस तुम्ही सुधारू शकतो. कारण की जेव्हा आपण दुसऱ्याला सुधारायला जातो ना, तेव्हा तो स्वतः आधी काय म्हणतो की स्वतः सुधर, तेव्हा दुसऱ्याला सुधारायचा तू विचार कर. म्हणून नक्की विचार करा. स्वतःमध्ये बदल असा घडा की आपण स्वतःचे स्पर्धक आहोत याचा नक्की विचार करा. जर आपण स्वतःशी तुलना केली, स्वतःशी स्पर्धा केली, तरच आपण एकदम बेथरीम बनू शकतो. आणि आपल्याला जर बेथरीम बनायचं असेल ना, तर आपल्याला नक्की चांगलंच बनायला पाहिजे. आणि जेव्हा आपण चांगलं बनू तेव्हा आपण नक्कीच समाज सुधारू शकतो. म्हणून आयुष्य असे हसत खेळत जगा. कोणाला कधी किक बसेल याचा भरवसा नाही आहे. आणि आजकाल असं नाही की 70 ते 80 नंतर आपला डायरेक्टर आपलं तिकीट काटेल. कधी तिकीट काटेल याचा भरवसा नाही आहे. म्हणून एवढी लाईफ एन्जॉय करा. आहे तो क्षण एन्जॉय करा. कारण की 1 मिनिटाचा क्षणसुद्धा देव आपल्याला एक्स्ट्रा देत नाही. आणि 1 मिनिटाच्या क्षणाच्या आधीसुद्धा देव आपल्याला घेऊन जात नाही. म्हणून एक क्षणाचं महत्त्व काय हे प्रत्येकाने नेमकी विचार करा. आणि आहे तो क्षण एवढा एन्जॉय करा. कारण देवालासुद्धा वाटलं पाहिजे की मी परत मनुष्य जन्म घेऊ की काय. कारण मनुष्य जन्म काय हे यांच्याकडून असं शिकण्यासारखं आहे. तर नक्की विचार करा. दुःख तर सगळ्यांना आहे. दुःख कुणला नाही आहे. देवालासुद्धा जन्म घेतला तेव्हापासून दुःख सोसावंच लागलं. आणि जातानासुद्धा त्यांना दुःख सोसावंच लागलं. आणि जो दुःख सोसतो तोच खरा जिंकतो हे नक्की लक्षात ठेवा. जीवन म्हणजे सुख दुःखाच्या ह्या 2 बाजू आहेत. तर दोन्ही बाजू आपल्याला पकडायच्याच आहेत. त्याच्याशिवाय आपलं जीवन हे अपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक क्षणाची मजा घ्या, एन्जॉय करा. आणि आहे तो क्षण आपली नाती बाळगा. आणि आपल्या नात्यासंग एवढं क्षण असं व्यवस्थितपणे जगा की तो क्षण परत येणे नाही हे लक्षात ठेवा.